अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या नावाखाली स्वतःसाठी अर्थपूर्ण संबंध निर्माण केल्याचा ठपका ठेवून सासवड पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेले आहे। हे आदेश पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सोमवारी 21 एप्रिलला दिले आहेत। लियाकत अजीम मुजावर आणि गणेश पोटे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत। लियाकत अजीम मुजावर हे सासवड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत, तर गणेश पोटे हे पोलीस नाईक म्हणून त्याच पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। या दोन्ही कर्मचाऱ्यांनी अवैध धंद्यांवर कारवाईच्या माध्यमातून स्थानिक समाजकंटकांची संधान साधून अत्यंत घनिष्ठ मैत्री निर्माण केलेली आहे। ते अवैध धंद्यांवरील कारवाईच्या माध्यमातून अर्थपूर्ण संबंध निर्माण करीत असल्याचं दिसून आलेलं आहे। पोलीस हवालदार लियाकत अजीम मुजावर आणि पोलीस नाईक गणेश पोटे या दोघांच्या विरोधात नागरिकांनी आंदोलनं केली आहेत। तसेच त्यांच्या अनेक तक्रारी कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत। त्यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झालेली आहे, असे प्राथमिक चौकशी अंती दिसून आले। अत्यंत बेशिस्त आणि बेजबाबदार गैरवर्तन केलेलं आहे। त्या अनुषंगाने शिस्तभंग विषयक कार्यवाहीच्या अधीन राहून त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेले आहे, असे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आलेलं आहे। दरम्यान सासवड पोलीस ठाण्यातील वजनदार आका आणि बोका यांचे अवैध धंद्यावाल्यांशी आर्थिक लागेबांध असल्याचं दिसून आलेलं आहे। दोघांनी अवैध धंद्यांना पाठबळ दिलेलं आहे, त्यामुळे ते दोघे सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रडारवर असून त्यांची पोलीस खात्याअंतर्गत चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्या त्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।